शिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. नमस्कार श्रोते हो. महाराष्ट्र राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. विशेषतः विदर्भ आणि अमरावती जिल्ह्याच्या प्रगतीसाठी या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात कितपत परिणामकारक ठरू शकतात याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अमरावती जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष गावंडे यांनी माननीय आमदार श्री संजय खोडके यांच्याशी सखोल संवाद साधला आहे. या विशेष मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहात अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्य, अमरावतीसाठी निर्माण होणाऱ्या संधी तसंच स्थानिक विकासाच्या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न. श्रोतेहो, आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण संवाद साधणार आहोत अशा व्यक्तिमत्वाशी ज्यांचा प्रवास हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून सामाजिक जाणीव, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनतेशी असलेली नात्याची नाड एक प्रेरणादायी कहाणी आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या या नेतृत्वाने आपल्या बालपणापासूनच समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत तरुणपणी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला. हळूहळू जनसंपर्क, स्थानिक प्रश्नावरील अभ्यास आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास याच्या जोरावर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ते अमरावतीचे लोकप्रिय आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि शहर तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मग ते आरोग्य क्षेत्रात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुविधा वाढवणे असो, कॅन्सर वार्ड आणि कॅथ लॅब सारख्या प्रकल्पांना गती देणे असो, तसेच अमरावतीच्या पायाभूत सुविधांमध्ये उदाहरणार्थ अमरावती बडनेरा रेल्वे उड्डाणपूल सारख्या सुविधा असो, शहरातील रस्ते, स्ट्रीट लाईट आणि नागरी सुविधांसारख्या सुधारणा यासारख्या विकास कामांमुळे त्यांच्या विकासाला एक नवी दिशा मिळत आहे. तसेच शिक्षण आणि कौशल्याच्या दृष्टीने सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग यासारख्या प्रकल्पामुळे युवकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. यासोबतच जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पासारख्या संकल्पना भविष्यातील शाश्वत विकासाचा पाया ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 ते अमरावतीच्या विकास दृष्टीपर्यंत विविध मुद्द्यावर आज आपण त्यांच्याशी विशेष संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत माननीय आमदार संजय भाऊ खोडके. कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र राज्याच्या 2026-27चा अर्थसंकल्प हा आपण कसा पाहता? या अर्थसंकल्पातील कोणती वैशिष्ट्ये आपल्याला प्रमुख वाटते? महाराष्ट्राचं 2029 पर्यंतचं विजन काय असेल असा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेला आहे आणि 29 पर्यंत $1 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था राज्याची होईल आणि 32 पर्यंत $5 बिलियन अर्थव्यवस्था करण्याचा मानस त्यांनी केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी जो 5 स्तंभ उभारलेले आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये कसं त्याला पुढे नेता येईल याचं नियोजन या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे. आणि तो अर्थसंकल्प सादर करताना सामाजिक, आर्थिक आणि समतोल विकास सर्व भागाचा अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या 5ही विभागामध्ये व्यवस्थित कसं आपल्याला उद्योग आणि बाकीचं सर्व समतोल प्रमाणात पैसे देता येतील या संदर्भात त्यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. विदर्भ आणि विशेषतः अमरावती जिल्ह्यासाठी या अर्थसंकल्पातून कोणत्या ठोस विकासाच्या संदर्भी निर्माण होत आहेत असे आपल्याला वाटते? विदर्भाच्या संदर्भात जर आपण विशेषतानं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्या इथं वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प जो आहे ज्याला नुकतीच प्रशासकीय मान्यता 1-2 महिन्याच्या आधी दिली, 94,000 कोटीचा तो प्रकल्प आहे
आणि त्या प्रकल्पामुळं खऱ्या अर्थानं आपला जो मागासलेला भाग आहे विदर्भाचा, त्या भागाला खऱ्या अर्थानं एक मोठी बूस्ट तो मिळणार आहे. बरोबर. त्याला प्रशासकीय मान्यता भेटली आहे, त्याचं काम चालू झालंय, सर्वे चालू झालाय आणि ज्याच्यामुळं आपण खऱ्या अर्थानं मागासलेलो होतो, पाण्याची आपली कमतरता होती. काही जिल्ह्यामध्ये आपण अनुशेष पाण्याचा जो होता तो अनुशेष भरून निघण्यासाठी खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये ती जी घोषणा केलेली आहे त्याच्या आणि प्रशासकीय मान्यता सुद्धा दिली आहे आणि त्याचं काम चालू झालंय. यामुळे एक होणार आहे की आपला जो पाण्याचा अनुशेष जो आहे तो भरून निघणारच आहे. परंतु पाण्याच्या अनुशेषानंतर आपल्याला उद्योग वाढीसाठी सर्वात महत्वाचं असते वीज आणि पाणी. बरोबर. आणि वीज आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या विदर्भामध्ये सर्वात जास्त वीज उत्पादक आपण आहोत. आणि पाणी जर आता आपलं जे आहे शेतीच्या व्यतिरिक्त ते पाणी ज्या आपल्याला मिळणार आहे नदीजोड प्रकल्पातून, ते आपण उद्योगासाठी राखीव करून ठेवणार आहे आणि उद्योगासाठी पाण्याची पुढच्या काळामध्ये जी गरज निर्माण होणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये एक 10-15-20 वर्षानंतर औद्योगिक क्रांती सुद्धा या नदीजोड प्रकल्पामुळे आपली होणार आहे आणि तो एक राज्याचा, विदर्भाला एक चेंज गेमर म्हणून खऱ्या अर्थानं या नदीजोड प्रकल्पाकडे आपल्याला पाहता येईल. त्याच्याचप्रमाणे विदर्भात खरं पोलादाचं जे गडचिरोलीमध्ये नवीन नियोजन जे केलेलं आहे तिथं स्टील हब 2.31 लाख कोटीचं एक स्टील हब निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. ती एक या विदर्भासाठी एक मोठी उपलब्धी राहणार आहे आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं मग पूर्व विदर्भ असू द्या किंवा पश्चिम विदर्भ असू द्या त्याचा उपयोग आपल्या या विदर्भासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. बरोबर. आपल्या पुढाकाराने अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर वॉर्ड उभारणीसाठी सुमारे 5 कोटी निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे स्थानिक रुग्णांना नेमका कसा दिलासा मिळेल? राज्यामध्ये 2 ठिकाणी फक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्यातलं एक नाशिक आहे आणि एक अमरावतीला आहे. अमरावतीला आता आपल्या इथं 2 फेज चालू झालेले आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये कॅन्सरचं निदान करण्याचं आपलं जो हे होता तो ऑलरेडी चालू झाला आहे आणि इथं केमोथेरपी आता चालू झाली आहे. लाईट थेरपी अजून त्याला वेळ आहे, त्याच्या मशीन्स वगैरे यायच्या आहे आणि केमोथेरपी नंतर ज्यावेळेस जो पेशंट आहे त्याला 10 दिवस त्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. स्थिरता येईपर्यंत त्याला तिथं ठेवायची गरज असते. त्याच्यासाठी आपल्या इथं ती व्यवस्था नव्हती आणि त्याच्यासाठी माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी आपल्याला 5 कोटी रुपये डीपीडीसी मधून मंजूर केले आणि त्यामुळं जो पेशंट आहे ज्याला केमोथेरपी केल्यानंतर त्याला आराम करण्याची गरज आहे त्याला 8 दिवसासाठी तिथं आपण तिथं ठेवू शकू अशी ती प्रोव्हिजन आहे. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्या हा सुपर स्पेशालिटी आता 2 फेज चालू झाले आहे. 3ऱ्या फेजची पण आपण मागणी केलेली आहे आणि 3ऱ्या फेजसाठी बांधकामला वेळ लागेल तोपर्यंत आपलं स्त्री रुग्णालय जे होतं ज्याला आपण डफरीन म्हणत होतो, डफरीनसाठी आपली नवीन इमारत आपली झालेली आहे. त्याचं काम शिफ्टिंग झालेलं आहे आणि जुनं स्त्री रुग्णालय जे होतं ज्याला डफरीन म्हणतो ते त्याच्यातल्या काही बिल्डिंग्स आणि काही बॅरेक्स आपण सुपर स्पेशालिटीसाठी घेतले आहे आणि ते 3rd फेजचं काम आपण तिथं आता नजीकच्या 2-3 महिन्यात तिथं 3rd फेज सुद्धा आपलं चालू होईल आणि या अमरावतीच्या ज्यांना खऱ्या अर्थानं सरकारी दवाखान्याची गरज आहे अशांसाठी एक मोठी उपलब्धी सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून होणार आहे. बरोबर. याच्याशी संबंधित दुसरा प्रश्न आहे. डफरीन रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा आणि नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्याचे प्रस्तावही पुढे देण्यात आलेले आहेत. तर या सामाजिक उपक्रमांचा कसा परिणाम होऊ शकतो? असं आहे की जे इरविन, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी हे एका कनेक्टेडच आहे, 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आमचा बरेच दिवसाचा प्रयत्न चालू आहे की तिथं हे जे पेशंट्स येतात आपले आणि ते पेशंट फार गरीब असतात, धारणीसारख्या ठिकाणाहून, वरुडसारख्या ठिकाणाहून किंवा अमरावती शहराच्या बाहेरून जे पेशंट येतात आणि त्यांच्या नातेवाईकांना इथं राहण्याची व्यवस्था नसते, त्यांना जेवण भेटत नाही, ते बाहेर कुठंतरी झोपलेले असतात, रस्त्यावर झोपले असतात किंवा दवाखान्याच्या परिसरात झोपलेले असतात. तर त्यांच्यासाठी एक धर्मशाळा इथं व्हावी आणि जेणेकरून त्या धर्मशाळेमध्ये त्यांना त्यांच्या पेशंटसोबत तिथं त्या परिसरात राहता यावं यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न चालू आहे आणि तिथं आता धर्मशाळा बांधण्यासाठी पालकमंत्री महोदयांनी सांगितलंय की त्याला पैसे आपण उपलब्ध करून देणार आहोत.
परंतु त्याला कोणीतरी एखादी सामाजिक संस्थेनं ते चालवायला घेतलं पाहिजे, कारण की सरकारकडे त्याची प्रोव्हिजन नाही आहे. ती चालवायची प्रोव्हिजन करण्याची खरी गरज आहे आणि ते आम्ही एखादी सामाजिक संस्थेच्या मार्फत आम्ही तिथं 100% तो उपक्रम पुढच्या काळामध्ये उभा करणार आहोत. आणि आत्ता तरी सुपर स्पेशालिटीच्या ह्याच्यात जी आपली राज्य शासनाची योजना आहे त्या योजनेतून आपण तिथं सर्व जे पेशंट आहे त्यांना दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण सुद्धा त्या परिसरामध्ये आपण उपलब्ध करून देतो. ते 10 रुपयामध्ये त्यांना जेवण तिथं मिळते आणि 10 रुपयात ज्यांच्याजवळ नसेल त्यांना सुद्धा जेवण देण्याची व्यवस्था आपण तिथं केलेली आहे. सुपर स्पेशालिटीच्या एरियामध्ये जवळपास सकाळ आणि संध्याकाळ नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था आपली ऑलरेडी तिथे चालू आहे. हे तर झालं आरोग्य क्षेत्रातला आढावा, पण त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं बऱ्याचशा मागण्या आहेत आणि उपक्रम सुद्धा आता आपण चालू करणार आहोत. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे आताच आपल्या मागणीनुसार 63 महानगरपालिका शाळांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र बजेट हेड निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत कोणते बदल अपेक्षित आहेत तुम्हाला? मोठ्या प्रमाणात शहरीकरण आज होत आहे आणि शहरीकरण वाढत असताना महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहे त्या 50-50, 100-100 वर्ष जुन्या शाळा आहे. तिथं स्टाफ नाही. कॉर्पोरेशनकडं स्वतःच्या निधीमधून ड वर्गामधून ते शाळा दुरुस्त करू शकत नाही किंवा शाळा चालू शकत नाही. अशा वेळेस DPDCमधून एखादा हेड त्या जसा जिल्हा परिषद शाळेसाठी तिथं हेड आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेला दुरुस्तीला ते पैसे देऊ शकतात, परंतु महानगरपालिकेच्या शाळेसाठी पैसे देऊ शकत नाही. म्हणून सातत्यानं एक प्रयत्न करून आपण तो हेड निर्माण करायचा प्रयत्न केला आणि अमरावतीमध्ये आता जवळपास अमरावती महानगरपालिकेला बराचसा निधी या DPDCमधून आपण उपलब्ध करून घेतला आहे. तिथं आपण नर्सरी इंग्लिश मिडियमच्या शाळा चालू केलेल्या आहे. इंग्रजीची 1ली पासून ते 10वी पर्यंतच्या शाळा चालू केलेल्या आहे. ज्युनियर कॉलेज चालू केलेलं आहे. 5-6 वर्ष आधीपर्यंत महानगरपालिकेच्या शाळेची स्ट्रेंथ जी होती ती वाढून आज मोठ्या प्रमाणात तिथं मुलं शिकायला आपले पालक टाकत आहे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचं जे एक कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात या पुढच्या काळामध्ये होईल. आता सुद्धा आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन्स मिळत नाही अशी परिस्थिती या 4 वर्षात निर्माण झालेली आहे. आपण ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उल्लेख केला त्या हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब उभारणीच्या सुविधांसाठी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्याचे आपण सांगितले. या सुविधेमुळे अमरावतीतील आरोग्य व्यवस्थेत कोणते बदल होतील आणि ही कॅथ लॅब संकल्पना मुळात काय आहे? कॅथ लॅब म्हणजे आपण जे हार्टचं ऑपरेशन करतो त्याच्यासाठी जी कॅथ लॅब असते ती कॅथ लॅब आपल्या इथं ऑलरेडी एक कॅथ लॅब आलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या फंडमधून. दुसरी कॅथ लॅब आपल्याला DPDCमधून मिळालेली आहे आणि तिसरी कॅथ लॅब आपल्या इथं आता येण्याची गरज आहे. ते पण बजेट आपलं मंजूर झालेलं आहे. आणि ह्या 2-3 फेजमध्ये जे आपण इतर रोगाचे निदान करणार आहोत त्याच्यात किडनी ट्रान्सप्लांटमध्ये आपण जवळपास 60च्या वर किडनी ट्रान्सप्लांट आपल्या इथं अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटीमध्ये झालेलं आहे. मेंदूचे ऑपरेशन, मुलांचे पेडिट्रिक्सचे जे काही छोट्या मुलांचे ऑपरेशन्स आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपलं ते युनिट चालू झालेलं आहे. सर्व युनिट आपले चांगल्या पद्धतीनं इथं चालू आहे आणि फ्रीमध्ये लोकांना, गरीब लोकांना, सामान्य लोकांना पैसे लागत नाही. जे डॉक्टर्स अमरावतीच्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करतात ते मोठे डॉक्टर्स आपल्या सुपर स्पेशालिटीला येऊन तिथं फ्रीमध्ये रुग्णांचं ऑपरेशन करतात. त्याच सुविधा त्यांना तिथं मिळतात आणि पुढच्या काळामध्ये हे राज्यातलं एक सर्वात चांगलं हॉस्पिटल म्हणून आजही त्याला 1 नंबरचं पारितोषिक राज्यामध्ये सुपर स्पेशालिटीला मिळालेलं आहे. परंतु भविष्यामध्ये हे एक राज्यातलं सर्वात चांगलं सुविधा असलेलं, गरिबांसाठी, सामान्य लोकांसाठी असलेलं शासकीय रुग्णालय म्हणून नावलौकिक येईल याची आम्हाला खात्री आहे. ही मुलाखत अशीच चालू राहील, पण आता वेळ झालेली आहे एका गाण्याची. तर कोणतं गाणं आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही ऐकवाल? मी गझल जरा जास्ती ऐकत असतो. या गीतानंतर पुन्हा एक वेळा मी आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आपण पायाभूत सुविधा आणि शहर विकास याचा सुद्धा उल्लेख केला होता आणि याच अंतर्गत अमरावती बडनेरा रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पासाठी सुमारे 125 कोटी निधीचा प्रस्ताव पुढे करण्यात आलेला आहे आपल्या पुढाकारातून. तर या प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत किती मोठा बदल होऊ शकतो? तो आपला 100 वर्ष जुना ब्रिज होता
आणि तो खराब झाल्यामुळं त्याचा पिरियड संपल्यामुळं काही टेस्ट झाल्या आणि त्याच्यात तो पाडणं गरजेचं होतं म्हणून तो बंद करण्यात आला. बंद केल्यानंतर मग त्या ब्रिजचं बजेटसाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू होते आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस अजितदादा अमरावतीला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या बजेटमध्ये आम्ही 125 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ आणि त्यांनी ती प्रक्रिया चालू करून गेली होती. आणि आत्ता माननीय मुख्यमंत्री असो, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असो, यांनी पुढाकार घेऊन अजितदादांनी जे आश्वासन दिलं होतं त्याला खऱ्या अर्थानं या बजेटमध्ये मूर्त स्वरूप दिलं आणि 125 कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहे आणि त्याचं डिझाईन वगैरे होऊन आता जास्तीत जास्त 1 महिन्याभराच्या आत त्याचं टेंडर निघल आणि प्रत्यक्ष या ब्रिजच्या कामाला सुरुवात होईल. परंतु तो ब्रिज होता होता आपल्याला कधी 1-1.5 वर्ष जाईल. कमी वेळात तो कसा जास्ती फास्ट करता येईल यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न राहील. त्याचं स्ट्रक्चर जसं आहे तसंच राहील, त्याच्यात कुठे डिझाईनमध्ये बदल केलेला नाही. कारण की बदल जर केला तर आजूबाजूचं जे मार्केट आहे त्यांना सुद्धा अपाय झाला असता. म्हणून त्याच्या डिझाईनमध्ये कुठेही बदल न करता लवकरच तो ब्रिज आपल्या अमरावतीच्या लोकांच्या सेवेमध्ये येईल. अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे प्रस्तावित असलेलं सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग या प्रकल्पाबद्दल सविस्तर आम्हाला सांगा. सामाजिक संस्था जी आहे टाटाची, ते आपल्या CSR फंडमधून प्रयोग त्यांनी चालू केला आहे. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याने CIITची केंद्र उभारलेले आहे. त्याचा पुढाकार अजितदादांनी घेतला आणि अजितदादांनी जवळपास 5 ते 6 जिल्ह्यामध्ये CIIT केंद्र दिले होते आणि आपण सुद्धा अमरावतीला त्याचा प्रस्ताव मागितला होता. त्याप्रमाणे अमरावतीला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मार्फत आपण तो प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आणि राज्य शासनाने नियोजन विभागाकडे, कारण की त्याला जवळपास 200 कोटीचा तो प्रस्ताव आहे, त्यातले 175 कोटी रुपये टाटा देणार आणि जवळपास 25 ते 35 कोटी हे आपल्याला राज्य शासनाकडून उपलब्ध करून द्यायचे आहे. आता नियोजन विभागाकडे फाईल गेलेली आहे. ते झालं की आपलं केंद्र चालू होईल आणि जागा वगैरे आम्ही मार्किंग केलेली आहे आणि CIIT केंद्र आपलं उभं होईल. त्यावेळेस आपल्या इथला तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे त्याला कसं ट्रेनिंग द्यायचं, त्यांनी तिथं कसं काम करायचं या संदर्भातलं त्यांना नोकरीसाठी तयार करण्याचं खऱ्या अर्थानं त्या केंद्रामध्ये काम होणार आहे. म्हणजे त्याने डिग्री घेतली म्हणजे तो नोकरीसाठी तयार होऊ शकत नाही, परंतु त्याला जे ट्रेनिंग द्यायचं आहे, या फॅक्टरीला जी सुविधा पाहिजे, त्याला जे ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग द्यायचं. आपल्या अमरावतीच्या ज्या इंडस्ट्री आहे त्यांच्यासोबत त्याचं टायअप करून त्यांना जसा मनुष्यबळ पाहिजे आहे तो मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं काम पुढच्या काळामध्ये या CIIT केंद्रामधून होणार आहे. म्हणजे व्यवसायानुरूप कौशल्य विकसित करणं युवकांमध्ये, बरोबर, अशाच प्रकारचं कार्य, असा प्रकारचा तो कार्यक्रम आहे आणि त्याला जवळपास वर्षाला 7,000 मुलं ट्रेन होऊन तिथून बाहेर पडतील की ज्यांना नोकरीयुक्त तयार केला जाईल. तो मग आपल्या अमरावतीतही राहू जाऊ शकतो, नागपूरला, पुण्याला, अजून इतरही कुठे तो आपल्या कौशल्य करून पुढे कुठेही नोकरी करू शकतो आणि त्या अमरावतीच्या युवकांना नोकरीसाठी जे पाठबळ पाहिजे ते या CIIT केंद्रातून खऱ्या अर्थानं उपलब्ध होणार. CIIT प्रकल्पासंदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे, पण त्यासोबतच अजून एक संकल्पना आहे ती म्हणजे वर्क फ्रॉम टाउन. ही संकल्पना नेमकी काय आहे? आज आपण जर पाहिलं तर IT इंडस्ट्री ह्या मोठ्या प्रमाणात पुन्हा बँगलोर किंवा मोठ्या शहरामध्ये IT कंपनीज जातात. छोट्या शहरामध्ये IT कंपनीज येत नाही आणि त्या मोठ्या कंपन्या या ITच्या आपल्या अमरावतीमध्ये येण्यासाठी वर्क फ्रॉम टाउन म्हणजे आपण करोनाच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम जी संकल्पना होती, म्हणजे आपल्या घरी बसून आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये मोठे कामं करू लागलो. त्याच्यातून ती संकल्पना आली होती की वर्क फ्रॉम टाउन. आम्ही त्यावेळेस अजितदादांना असा प्रस्ताव दिला होता की आमच्या अमरावतीला इंजिनिअरिंग कॉलेजची 100 एकर जागा आहे आणि त्या 100 एकर जागेपैकी एक 30-40 एकर जागा आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीला, मग त्या TCS असेल, IBM असेल, पर्सिस्टंट असेल, ह्या ज्या ITच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांना आपण आपले संकुल गव्हर्नमेंटच्या पैशातून, जसं आपण विकास आराखडा करताना जवळपास 500-700 कोटी रुपये आपण खर्च करतो, त्या खर्चाच्या ऐवजी आपण अमरावतीमध्ये या कंपनींना इन्फ्रास्ट्रक्चर आपलं स्वतःचं उभं करून द्यायचं. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ज्या मशीन्स पाहिजे त्या पैशातून उभं करून द्यायचे आणि त्यांनी फक्त मिनिमम रेंटवर इथं यायचं आणि इथल्या मुलांना इथंच सर्व्हिस द्यायची, ही ती संकल्पना होती. कारण की स्वतः इन्व्हेस्टमेंट करून ते लोक इथं येणार नाही. मग त्यांना इथं आणायचं असेल
तर या पद्धतीनं जर आपण त्यांना इथं आणलं तर ते लोक येतील. मिनिमम रेंटवर इथं मुलं घ्यायची आहे. ते मुलं आता समजा पुण्याला एखाद्या मुलाला TCSला घ्यायचं आहे, तर त्याला 50,000 रुपये पगार देते. तो पोरगा जर इथं त्यांनी घेतला तर त्याला 25,000 तो इथं काम करेल आणि विदाऊट त्यांचं इन्व्हेस्टमेंट, कारण की त्यांना काही करायचं नाही, त्यांना फक्त पगार द्यायचा आहे. तर ही संकल्पना आम्ही मांडली. त्याच्या मागं आम्ही अजूनही आहे. मूर्त रूप त्याला काही भेटलं नाही. माझं अजूनही 100% मत आहे की नागपूर सुद्धा अजूनही IT क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकलं नाही. कारण की कंपन्यांना जर बेंगलोर आणि पुण्यामध्ये जो विदाऊट इन्व्हेस्टमेंट तिथं लोक भेटत असेल, त्यांची इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या शहरात कशासाठी करतील. म्हणून गव्हर्नमेंटनी ते पैसे आपल्या मुलांसाठी, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, मागासलेल्या जिल्ह्यासाठी इन्व्हेस्ट करावं आणि तिथं खऱ्या अर्थानं त्या कंपनी यावे. हा खरा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्यानं काम करतच आहोत. या विषयासाठी सुलभा खोडके जवळपास 15 ते 20 वेळ हाऊसमध्ये बोललेले आहे. 2-3 वेळ मिटिंगही झाल्या होत्या. परंतु आता अजितदादा गेल्यानंतर याला पुन्हा आम्हाला नव्या शिऱ्यानं माननीय मुख्यमंत्र्याच्या कानावरही एक वेळ मिटिंगमध्ये मी घातलं होतं. तर मुख्यमंत्री अशी बोलले होते की आपण पुढच्या काळामध्ये त्याच्यावर आपण निर्णय करू. ती संकल्पना मला माननीय मुख्यमंत्र्यापुढे न्यायची आहे. ती जर खऱ्या अर्थानं आम्ही इथं करू शकलो तर या राज्याचं, या अमरावतीचं जे आत्महत्याचं प्रमाण असेल, अमरावतीचं जिल्ह्याला मागासलेला पण असेल, तो 100% दूर होईल. कारण की समजा 4,000 ते 5,000 मुलं या अमरावतीमध्ये त्या कंपन्यामध्ये लागले तर त्यांना जो भेटणारा पगार आहे मिनिमम 50,000 जरी आपण पकडला तर तो या अमरावतीत इन्व्हेस्ट होईल. मग तो इन्व्हेस्ट होताना तो जमिनीमध्ये इन्व्हेस्ट होईल, मग घर बांधण्यात इन्व्हेस्ट होईल, कपडे घेताना इन्व्हेस्ट होईल, वेगवेगळ्या वस्तू घेताना होईल. म्हणजे या अमरावतीचं जे पर कॅपिटा इन्कम जे आहे ते वाढण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत होणार आहे आणि खऱ्या अर्थानं अमरावतीला सपोर्ट मिळणार आहे. बरोबर. यामुळे अमरावतीचं जे अर्थचक्र आहे याला गती मिळेल आणि इथला पैसा इथेच इन्व्हेस्ट होईल. बरोबर. तोच मूळ उद्देश त्याच्या मागचा आहे. बरोबर. तर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना सविस्तर असे मुलाखत दिली आणि त्याच्यामधून आपलं अमरावतीचं जे विकासाचं विजन आहे ते आमच्या सर्व श्रोत्यांपुढे मांडलं. मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तर श्रोतेहो, भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोतेहो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र राज्याच्या 2026-27च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर माननीय आमदार श्री संजय खोडके यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली सविस्तर चर्चा ऐकलीत. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण उद्या याच वेळी ऐकणार आहात, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, उद्योग आणि भविष्यातील विकास दृष्टी यावर अधिक सविस्तर चर्चा होईल. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य होतं गणेश देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर